बहुजनांचा आवाज, समाजातील बहुसंख्य लोकांचा आवाज, गरीब, वंचित, शेतकरी, कामगार आणि प्रत्येक सामान्य माणसाचा आवाज, बहुजनांचा आवाज, सर्वसामान्य जनतेचा आवाज. अंगावर पडला तर चपातीच होईल. हो, अलीकडल्या बाजूला जपून बसा फक्त. आणि तेवढे शांत संयम आहे. हो, बाहेरून अचानक वाचत नका हो कुणी. एक अतिशय देखणं मैदान नारायणगावच्या भूमीमध्ये संपन्न होते. आणि मला वाटतं पाडव्यापासून या मैदानासाठी आणि या यात्रा उत्सवासाठी तयारी सुरू होते. हनुमान जयंती दिवशी कांबळ्यावरती सगळी गावची ज्येष्ठ मंडळी बसतात आणि लोकांची 100 रुपये 50 रुपयापासून वर्गणी होऊन आज एवढं मोठं मैदान आणि उत्सव संपन्न होत. मोठ्या पडला सिकंदर पलांना घोटना देण्याचा प्रयत्न होता. नेहरू गुजरातवालांचा 3 लाख रुपये इनामाची लढत चालू आहे. पुस्तकाचं जंगी मैदान घेतलं आणि मागच्या वर्षी मला एकदा आमंत्रित केलेलं होतं, पण मागच्या वर्षी येऊ शकलो नाही. पण मी आता मागच्या वर्षी येऊ शकलो नाही म्हणून आता मला पश्चाताप होतोय की मागच्या वर्षी मी का आलो नाही. कारण की आपल्या सर्वांचं एवढं प्रेम बघून वाटतंय की मला इथं जावं, कारण की सगळी माझी फॅमिली आहे आणि माझ्यावर एवढा जीव लावते. आणि खरोखर संतोषवर वेगळे असतात आणि अनिल गुंजाळ तात्या तुमचं खरोखर मी आभारी आहे की बाबूभाई पाटील यांनी मला आमंत्रित केलं आणि त्या कुस्तीला यायला इथं फोर्स केला. तर खरीच अनिल गुंजाळ तात्या तुम्ही मला फोर्स केला नसता या कुस्तीला एवढं प्रेम मला भेटलं नसतं. खरोखर तुमचा आभार आहे. आणि मी शब्द देतो आज की मी पुढच्या वर्षीही आपल्या गावात तुम्ही आपली कमिटी मला बोलवू किंवा ना बोलवू दे, पण मी येतं 100% पोचणार. कारण की आपल्या सर्वांचं प्रेम, या गावाचं प्रेम मला खरोखर आपल्या एका फॅमिलीचं वाटते. कारण की तुम्ही फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम करता. माझी कुस्ती झाली, सगळं झालं, पण तुम्ही फक्त माझ्यावर प्रेम केलं का की मी आपल्या सगळ्यांच्या मनात आज राज्य करतोय हे मला आज कळलं. खरोखर धन्यवाद. आणि आपलं नारायणगावची कमिटी, देवस्थान सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. मला आपल्या गावात खेळण्याची संधी दिली आणि माझी एक इच्छा आहे की मला पुढच्या वर्षी ही त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टींना मला तुम्ही बोलवावं. धन्यवाद सर. हॅलो, अभिनंदन.